नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हिरव्या मटारचं हे कटलेट बनवूया. एकदम चविष्ट आणि खुसखुशीत असं एकदम सोपी पद्धत आहे. गोल पण बनवू शकता किंवा तुम्ही हार्ट शेपचं पण बनवू शकता. चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती कळते. हे 1 वाटी मी हिरवे वाटाणे घेतले, मटार पण म्हणू शकता. त्याच वाटीने मी 1 वाटी डाळवं घेतलं आणि त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतले. आता हे दोन्ही एकत्र करून आपण हे गॅसवरती कढई ठेवून छान मंद गॅसवरती याला भाजून घेऊया, छान खमंग असं, खमंग वास येईपर्यंत. पोह्याचा कलर नाही चेंज व्हायला पाहिजे, पण पोहे छान खुसखुशीत व्हायला पाहिजे. छान भाजल्या गेलं. आता आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि पुन्हा मी हे अर्धी वाटी पोहे वेगळे भाजून याचं मी वेगळंच पावडर करून ठेवणार आहे. आता ते थंड होते तोपर्यंत आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता हे मिक्सरच्या भांड्यात घातलं मी पोहे आणि डाळवं. एकदम बारीक पावडर करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही चाळून पण घेऊ शकता. शक्यतो चाळायची गरज पडत नाही. आता हे आपण ते बाजूला काढून ठेवलं डाळवं आणि पोहे. हे पोहे आपण हे पण बारीक करून रवाळ असं आपण हे पोह्याचं पीठ तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला. आपण जे ब्रेड क्रम्स वगैरे वापरतो त्याऐवजी आपण हे पोह्याचं रवाळ पीठ वापरणार आहोत. 1 उकडलेला बटाटा घेतला, 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि 1 वाटी कोथिंबीर, हे डाळवं आणि पोह्याचं पीठ आणि हे नुसतं पोह्याचं आपण मिक्सरमधून केलेलं रवाळ पीठ. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, जिरे घातले, अद्रक लसूण तसाच घातला, हिरवी मिरची कट करून घातली. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिंग घातला अर्धा चमचा आणि हे 1 वाटी मटार घातले. हे छान परतून घ्यायचे आपल्याला मिनिटभर. मीठ घालायचं चवीनुसार. 1 चमचा साखर घातली, छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आपल्याला. 1 मिनिटानंतर पुन्हा आपण हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवून गॅस बंद करून द्यायचा, कारण ते वाफेमध्ये बरोबर ते आपलं मऊ शिजलं जातं. आता आपण तोपर्यंत 1 बटाटा उकडलेला तो किसून घेणार आहोत आणि बारीक ही कोथिंबीर कट करून घेणार आहोत. तर आपला बटाटा किसून झाला, कोथिंबीर पण बारीक चिरून झाली. तोपर्यंत आपलं हे मिश्रण थंड झालं, ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. तुम्ही याच्यासोबत कोथिंबीर वाटली तरीसुद्धा चालते किंवा एकदम बारीक कट करून घेतली तरीसुद्धा चालते. बघू शकता तुम्ही, आपण हे वाटाणा हिरवी मिरची मिश्रण त्यामध्ये आपण हे उकडलेला 1 बटाटा घालूया, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आपण पोहे आणि डाळवं जे मिक्सरमधून पीठ काढलं ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. प्रमाण अगदी योग्य आहे. आता आपण काही सुके मसाले घालूया. गोडा मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर. छान मिक्स करून घेतलं. पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान घट्ट गोळा आपल्याला याचा छान भिजवून घ्यायचा. नंतर थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचं आणि आता आपण याचे कटलेट बनवूया. छोटा छोटा गोळा घ्यायचा एक एक. तुम्हाला हवा ते तुम्ही आकार देऊ शकता. मी हे हार्ट शेपचं बनवत आहे. बाजूचं काढून टाकायचं छान, म्हणजे आकार छान येतो आपला. बघू शकता तुम्ही. आणि अलगद काढून घ्यायचं. आधी सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, दाबून भरून घ्यायचं, म्हणजे आकार छान येते आणि आपलं कुठे चिरल्या जात नाही. मग कटलेट हलक्या हाताने काढून घ्यायचं. दाखवते तुम्हाला, आकारही छान आला बघू शकता. आणि तुम्हाला एक गोल पण बनवून दाखवते मी. त्याच पद्धतीने हे असं गोल पण बनवू शकता किंवा चौकोनीसुद्धा बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकता. आणि लहान मुलांना हे असं वेगळ्या आकाराचं डिझाईनचं केलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि टिफिनमध्ये देऊ शकतात. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं मी आणि थोडंसं पाणी घालून पातळ पेस्ट तयार केली. आता हे आपण जे कटलेट बनवून घेतले ते आधी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचे. नंतर हे आपण जे पोह्याचा रवा केला त्याच्यामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं आणि तळून घ्यायचे
किंवा तुम्ही डायरेक्ट तसे तळले तरीसुद्धा चांगले लागते. किंवा जे आपण पोह्याचा रवा तयार केला त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून ते तसं तेवढं जरी लावलं तरीसुद्धा चालते. तुम्ही ह्या तिन्ही पद्धतीपैकी कुठलीही एक पद्धत वापरली तरीसुद्धा चालते. आता आपण हे हार्ट शेपचे पहिले तळून घेऊया. त्यानंतर आपण हे गोल आकाराचे तळून घेऊया. मी हे कॉर्नफ्लॉवर आणि जे आपण पोह्याचा रवा केला होता ते दोन्ही मिक्स करून ते लावून मी हे कटलेट तळून घेतले. मी बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुमच्या घरात हा पदार्थ सगळ्यांना आवडेल आणि खास करून लहान मुलांना तर खूपच आवडेल. टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता लहान मुलांना. तर हे हिरव्या मटारचे कटलेट तुम्हाला कसे वाटले रेसिपी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.